शिवसेना आणि भाजपमध्ये पुन्हा एकदा शाब्दिक युद्धाला सुरुवात झालेली आहे। शिवसेनेनं भाजपवर टीका करताना स्वतःला निजामाचा बाप समजू नका असं म्हटलेलं आहे, तर भाजपनं शिवसेनेला औरंगजेब म्हणून म्हणायला सुरुवात केलेली आहे। खडसेंच्या विकेटनंतर बहुधा उद्धव ठाकरेंच्या अंगात 100 हत्तींचं बळ संचारलंय। त्यामुळेच की काय शिवसेना जाहीरपणे भाजपवर जहरी टीका करू लागली आहे। एरवी सामनास्त्र चालवणारे शिवसेना नेते आता भाजप विरोधात थेट बोलू लागलेत। शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी तर केंद्रातलं मोदी सरकार निजामाच्या बापाचं राज्य असल्याचा घणाघाती आरोप केलाय। प्रत्येक वेळेला आपण निजामाचं उदाहरण देतो की निजामाच्या विरुद्ध आम्ही लढलो, आपण लढलो, अख्खा देश लढलेला आहे। पण आता निजामापेक्षा भयंकर राज्यकर्ते महाराष्ट्रामध्ये आलेले आहेत। आपण मगाशी बोलला, आता आपली लढाई कोणाची आहे? निजामाच्या बापाशी। त्याच्यामुळे त्या आपल्या तोफा, आपल्या तलवारी ज्या त्या घासून पुसून धार काढून, परवा जो एक अग्रलेख आपण लावलाय परवाच्या सामनातला, बुडबुडे फुटू लागले, हे बुडबुडेच आहेत ना, हे बुडबुडेच आहे। हे हळूहळू आता फुटायला लागलेले आहेत। एक मोठा बुडबुडा फुटला तर भाजपनेही शिवसेनेचा समाचार घेत औरंगजेबासारखं वागणं बंद करा अशी समज दिली आहे। इतरांना निजाम म्हणण्यापूर्वी स्वतः आपण औरंगजेबासारखं वागू नये एवढाच त्यांना आमचा विनम्र सल्ला आहे। शिवसेना नेत्यांची बदललेली भाषा बरंच काही सांगून जाते। यातून एक गोष्ट नक्की, शिवसेना भाजप विरोधी धार आणखीन तेज करणार। एकीकडे नेत्यांची भाषा बदलली तर दुसरीकडे शिवसेना नेत्यांनी खुलेआम रेल्वे मंत्र्यांचा निषेध केला। सरकारी कार्यक्रमात जाणीवपूर्वक शिवसेनेला डावललं जातं असा सेना खासदारांचा आरोप आहे। रेल्वे मंत्र्यांच्या कार्यक्रमात शिवसेनेचा हा निषेध स्पष्ट दिसत होता। मानापमान किंवा एखादा कार्यक्रम केला तर ठीक आहे, 1.5 वर्ष तुमचा हाच मानापमान। 1.5 वर्ष गेल्या जेवढे कार्यक्रम घेतले 99% कार्यक्रमांची सूचना, उद्या कार्यक्रम आहे, आदल्या दिवशी संध्याकाळी येते, मग तुमची पत्रिका कशी छापली जाते? तिथं 24 तासापेक्षा अधिक काळात छापली जात असेल ना। एवढंच नाही तर उद्धव ठाकरेंनी मोदींवर सामनास्त्रही चालवलं। हिंदुस्थानात भ्रष्टाचार कसा होतो त्याचे गमतीदार किस्से सांगून पंतप्रधानांनी उपस्थितांच्या हशा आणि टाळ्या मिळवल्या। थोडक्यात हिंदुस्थान हा भ्रष्टाचाराने बरबटलेला देश असून तो साफ करण्यासाठी आम्ही मोठ्या मोहिमा राबवत असल्याचं पंतप्रधानांनी परकीय भूमीवरती जाहीर केलं। तर मेट्रो 3च्या मुद्द्यावर शिवसेनेनं मुख्यमंत्र्यांचा आदेश धुडकावून लावला। भाजपचा मेट्रो 3चा प्लॅन शिवसेनेने हाणून पाडला। सेना नेत्यांची बदललेली भाषा, खडसेंच्या राजीनाम्यानंतर मंत्र्यांच्या विरोधातला आक्रमकपणा, एक गोष्ट निश्चित की या दोन मित्रांमध्ये रंगणारा कुस्तीचा सामना हा मुंबई महापालिका निवडणुकीची पूर्व तयारी आहे। हेमंत बिर्जेसह ब्युरो रिपोर्ट, जय महाराष्ट्र, मुंबई।